Hello students, I welcome you all in this session of mathematics. So students, today we will learn types of angles that are acute angle म्हणजेच लघुकोन, then right angle, then म्हणजेच काटकोन and obtuse angle म्हणजेच विशाल कोन. आपण अँगल हा भाग प्रत्येक जागी अनुभवत असतो. मग हा अँगल आपल्याला घरामध्ये सुद्धा दिसत असतो. म्हणजेच दोन भिंतींमधलं जो कोपरा असेल, जो कोना असेल, त्याला आपण कोन असे म्हणत असतो आणि यालाच आपण इंग्रजीमध्ये अँगल असे म्हणत असतो. मग हे अँगल आपल्याला अभ्यासायचे आहे. चला तर मग आता आपण सगळ्यात आधी अँगल्स हे कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात ते आधी पाहून घेऊया आणि समजून देखील घेऊया. So students, here is a paper. Here is a paper and we have to learn about all these angles. So there is a first angle, that is right angle म्हणजेच काटकोन आपल्यासमोर आहे आणि या काटकोनामध्ये जो अँगल असतो तो 90 अंशाचा असतो, 90 डिग्रीचा असतो. आणि जेव्हा हा अँगल फॉर्म होत असतो तेव्हा अतिशय हे जे दोघंही रेज असतात ते पूर्णपणे सरळ असतात. आणि मग यामध्ये ज्यावेळेस अँगल तयार होत असतो तो इथे आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. म्हणजे जो भाग रंगीत आलेला आहे, जिथे अँगल झालेला आहे तिथे हा भाग रंगवण्यात आलेला आहे. सो नेक्स्ट इज ऑब्ट्यूस अँगल, दॅट इज विशाल कोन. दॅट ऑब्ट्यूस अँगल इज बिटवीन 90 डिग्री टू 180 डिग्री, म्हणजे 90 अंशाच्या आणि 180 अंशाच्या मापाच्या आतील जे काही कोन असतील त्यांना आपण विशाल कोन असे म्हणत असतो. इथे आपल्याला हा विशाल कोन इथे दाखवण्यात आलेला आहे. सो नेक्स्ट इज ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन. या लघुकोन हा जो असतो तो 90 अंशापेक्षा कमी मापाचा असतो. म्हणजेच एक डिग्रीपासून 1 अंशापासून ते 89 अंशापर्यंतचे जितके काही कोन असतील त्या सर्व कोणांना आपण लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल असे म्हणायचे आहे. देन नेक्स्ट अँगल इज रिफ्लेक्स अँगल. हा रिफ्लेक्स अँगल जो असतो तो 180 डिग्री ते 360 डिग्रीपर्यंतच्या मापाचा असतो. देन नेक्स्ट आर ॲडजसेंट अँगल्स, देन अपोजिट अँगल्स म्हणजेच विरुद्ध कोन, अल्टरनेट अँगल्स अँड करस्पॉन्डिंग अँगल्स. ऑल दीज अँगल्स वी हॅव टू लर्न in mathematics. So students, first of all I would like to tell you that today we are going to learn about acute angles, obtuse angles and right angles. So students, let's go. लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल, ज्याला आपण इंग्रजीमध्ये असे म्हणत असतो. लघु म्हणजे लहान, लघु म्हणजेच लहान, छोटा. जो कोण छोटा असतो म्हणजेच 90 अंशापेक्षा ज्याचं माप कमी असतं, लहान असतं, त्या अँगलला आपण लघुकोन असे म्हणत असतो. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲक्यूट अँगल असे म्हणत असतो. सो स्टुडंट्स, हिअर वी आर सीइंग अ डायग्राम दॅट इज अँगल ABC. अँगल ABC मध्ये बी पॉईंटवर इथे कोन झालेला आहे, अँगल तयार झालेला आहे. म्हणजेच इथे आपण जर या आकृतीचं डिस्क्रिप्शन पाहिलं तर सोबतच्या आकृतीत अँगल ABC हा लघुकोन आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण आपण लघुकोन का म्हणत आहोत त्याला? कारण त्याचे माप हे 90पेक्षा कमी आहे. आपण न मोजता हे माप का ठरवू शकलो? कारण मित्रांनो, जो काटकोन असतो त्या काटकोनाचं जे माप असतं, ज्याचे दोघंही ज्या बाहू असतात म्हणजेच रेज असतात ते अतिशय सरळ असतात, एकदम ते स्ट्रेट पॉईंटमध्ये असतात आणि त्यांचा अँगल अशा प्रकारे दाखवला जातो. हे आता आपण पुढच्या आकृतीमध्ये पाहणारच आहोत. मग याच्यापेक्षा लहान जर असेल माप तर त्या मापाला आपण लघुकोन किंवा ॲक्यूट अँगल असे म्हणायचं आहे. आता या कोणाचं माप मी आधीच मोजलं होतं आणि ते होतं 40 डिग्री. ते आहे 40 डिग्री. मग यावरून आपल्या लक्षात असं येतं की ज्या कोणाचे माप 90पेक्षा लहान असते तो लघुकोन होय. अँगल विच हॅव मेजरमेंट
लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल. काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोणास लघुकोन असे देखील म्हणतात, असं सुद्धा आपण म्हणू शकतो. किंवा लघुकोनाचे माप 0 डिग्रीपेक्षा जास्त व 90 डिग्रीपेक्षा कमी असते. नेहमी लक्षात ठेवायचं आहे. मग 1 डिग्रीपासून तर 89 डिग्रीपर्यंतचे जितके काही कोनांचे माप असतील त्या सर्व कोनांना आपण लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल असे म्हणायचं आहे. सो स्टुडंट्स, लेट्स गो टू द राईट अँगल, दॅट इज काटकोन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्या समोर 3 आकृत्या आहेत. या 3 आकृत्यांमध्ये आपल्याला अँगल ABC जो लघुकोन आहे, ॲक्यूट अँगल आहे. अँड द नेक्स्ट अँगल इज अँगल PQR, ज्यामध्ये दोघंही रेज अतिशय स्ट्रेट आहेत आणि त्यांच्या जो इथे अँगल झालेला आहे तिथे आपल्याला डब्बा दाखवण्यात आलेला आहे. डब्बा दिसला म्हणजेच आपण ओळखायचं आहे की तो एक काटकोनच आहे. त्याचं माप मोजत बसायचं नाही, डायरेक्टली आपण लिहू शकतो की दॅट अँगल इज राईट अँगल. अँड द नेक्स्ट अँगल हिअर इज गिव्हन, दॅट इज अँगल LMN. आणि हा अँगल LMN हा ऑब्स्ट्यूस अँगल आहे, विशाल कोन आहे. वी विल सी इट इन द नेक्स्ट इमेज. तर आता या डिस्क्रिप्शन आपण बघणार आहोत. सोबत दिलेल्या आकृतीमध्ये अँगल PQR चे माप 90 अंश आहे. तर मग यावरून आपण असं म्हणू शकतो की जर कोणाचे माप 90 अंश असेल तर तो काटकोन होय. इफ देर इज मेजरमेंट ऑफ अँगल 90 डिग्री देन दॅट अँगल इज अ राईट अँगल. 90 अंशाच्या मापाच्या कोनास काटकोन असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, मी इथे वाचताना 90 अंशाच्या मापाच्या, आता अंशाचा हा शब्द इथे लिहिलेला नाही, परंतु हा जो आपण इथे वरती 0 पाहत आहोत, 0 पाहत आहोत, याला अंश असे म्हटलं जातं. ती डिग्री आहे, इंग्रजीमध्ये त्याला डिग्री असे म्हणत असतात. मग हा शब्द इथे लिहायची गरज नाही. मग 90 अंशाच्या मापाच्या कोनास आपण काटकोन असे म्हणत असतो. सो स्टुडंट्स, लेट्स गो टू द ऑब्स्ट्यूस अँगल. ऑब्स्ट्यूस अँगल म्हणजेच विशाल कोन. विशाल म्हणजेच मोठा. नावाप्रमाणेच हा अँगल मोठा असतो. सो स्टुडंट्स, हिअर इज अ डायग्राम, दॅट इज अँगल LMN. आणि अँगल LMN मध्ये जो अँगल तयार झाला आहे तो M पॉईंटवर तयार झालेला आहे. मग या सोबतच्या आकृतीमध्ये अँगल LMN हा विशाल कोन आहे आणि त्याचे माप 140 डिग्री आहे, म्हणजेच 140 डिग्री आहे. 90 पेक्षा अधिक किंवा जास्त माप असणाऱ्या कोनास विशाल कोन असे म्हणतात. म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये जर म्हटलं तर अँगल विच हॅव मेजरमेंट ग्रेटर दॅन 90 डिग्री, दॅट अँगल इज कॉल्ड ॲज ॲन ऑब्स्ट्यूस अँगल. विशाल कोनाचे माप 90 पेक्षा जास्त व 180 पेक्षा कमी असते. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जो विशाल कोन असतो, जर समजा आपण इथे पाहिलं तर ही जर आपण रेषा वाढवली तर हा स्ट्रेट अँगल तयार इथे स्ट्रेट अँगल तयार होत असतो, म्हणजे सरळ कोन तयार होत असतो. आणि सरळ कोनाचं माप हे 180 अंशाचं असतं. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर 180 पेक्षा कमी आणि 90 पेक्षा जास्त जे माप या कोनाचं असतं त्या कोनाला आपण विशाल कोन असे म्हणत असतो. सो स्टुडंट्स, देर आर सम डायग्राम्स and you can create all these angles at your home with many utensils. Like I have made some angles by using these utensils and they are available in our home. हा आपला ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल इथे तयार झालेला आहे. these are two rays. हा 2 मी चमचे घेतले आहेत आणि इथे यांना हे एक रे 1 आणि रे 2 असं मी समजलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस इथे एक अँगल तयार करत आहेत आणि हा अँगल नक्कीच आपला लघुकोन आहे. तो किती मापाचा आहे ते आपल्याला अजून मोजणं बाकी आहे.
ते आपल्याला मोजण्यासाठी प्रोट्रॅक्टर लागत असतं, म्हणजेच कोन मापक लागत असतं आणि या कोन मापकाच्या साहाय्याने आपण हे अँगल मोजू शकत असतो. परंतु तुम्ही आधी ही संकल्पना दृढ करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे अँगल तयार करू शकत असतो. त्याचप्रमाणे अजून एक अँगल हा फक्त एकाच दिशेने नाही जाणार, तर तो अँगल अशा या दिशेने सुद्धा जाऊ शकतो. अँगल फक्त एकाच दिशेने नाही जातो, वर खाली डावीकडे उजवीकडे आडवा तिरपा कोणत्याही तो बाजूने जाऊ शकतो. आता इथे अँगल जो तयार होत आहे तो या पॉईंटवर तयार होत आहे. आपण याला नावंसुद्धा देऊ शकतो, अँगल PQR. इथे मी नावं देऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी वापरून, घरातल्या अनेक अशा गोष्टी वापरून अँगल तयार करू शकतात. मग अजून कोणत्या प्रकारचे मी अँगल तयार केलेले आहेत ते आता आपण पाहूया. सो स्टुडंट्स, हिअर इज अ अँगल दॅट इज राईट अँगल. आता तुम्हाला हा राईट अँगल कसा आहे हे लगेच ओळखता येईलच, कारण इथे हे दोघंही रेज अगदी सरळ गेलेले आहेत आणि अँगल या पॉईंटवर तयार झालेला आहे. तो अँगल इथे आपल्याला बॉक्ससुद्धा देत आहे. म्हणजेच हा जो अँगल आहे तो पूर्णपणे 90 डिग्रीचा आहे, 90 अंशाचा आहे आणि म्हणून आपण याला राईट अँगल असं म्हणायचं आहे. मग हा राईट अँगल एकाच दिशेने जाणार आहे का? तर नाही. तर हा राईट अँगल हा वेगळ्या दिशेने सुद्धा जाऊ शकतो. आता मी आधीच म्हटले की अँगल हा वर खाली डावीकडे उजवीकडे सुद्धा जाऊ शकतो. मग हा खाली जाणारा हा अँगल, अशा प्रकारे हा राईट अँगल इथे तयार होत आहे. राईट अँगल इथे फॉर्म होत आहे, काटकोन तयार होत आहे. सो नेक्स्ट अँगल इज अन ऑब्स्ट्यूस अँगल. आता इथे 90 बघा, सगळ्यात आधी आपण पाहिला लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल आपण पाहिला आहे, तो लहान होता. त्यानंतर आता इथे आपण पाहिला राईट अँगल नंतर हा ऑब्स्ट्यूस अँगल आहे. म्हणजेच बघा, जर इथे असं माप राहिलं असतं तर मग आपण म्हटलं असतं हा ॲक्यूट अँगल आहे. पण जर समजा इथे ही रेषा जर का हा रे जर सरळ जात असेल तर त्याला आपण राईट अँगल म्हटलं असतं. परंतु ह्या दोघांपेक्षाही जास्त आहे, म्हणजे त्या 90 अंशापेक्षा हे माप जास्त आहे आणि म्हणून आपण याला ऑब्स्ट्यूस अँगल असं म्हणायचं आहे. त्यालाच मराठीमध्ये आपण विशाल कोन असे म्हणत असतो. सो स्टुडंट्स, नेक्स्ट अँगल इज ऑल्सो अँड ऑब्स्ट्यूस अँगल. तो विशाल कोनच आहे आणि तो कशा रीतीने आपण तो मांडू शकतो, तयार करू शकतो, हे सुद्धा आपण इथे पाहत आहोत. मग आपल्या डोळ्यासमोरच आहे की इथे या पॉईंटवर इथे अँगल तयार झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण घरातल्या विविध गोष्टी एकत्र आणून आपल्या गणितामध्ये त्यांचा वापर करू शकतो. आता शाळा कोरोनाच्या काळामध्ये बंद आहेत, परंतु आपण घरातीलच काही वस्तू वापरून आपल्या शिक्षणामध्ये खंड पाडायचा नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम तुम्ही मुलांनो घरी करायचे आहे. सो स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच. आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळण्यासाठी सबस्क्रिप्शन बॉक्सच्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.